भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ मी स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीसी करावी, सखळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. सर्वसाधारण सामान्य माणूस कसे जीवन व्यतीत करतो त्याचे वर्णन श्री समर्थांनी वरील श्लोकामध्ये केले आहे. आपण स्वतःच तसे आहोत असे गृहीत धरले आहे. सामान्य माणूस फक्त प्रपंचात गुंतल्याने त्याच्याकडून साधकाने जे करायला हवे ते म्हणजे भक्ती, मनन व चिंतन, संकीर्तन केले जात नाही, म्हणून त्याचा जन्म व्यर्थ जातो. कारण प्रपंचात सुख शोधताना ते सुख कशात आहे हे न कळल्यामुळे तो भलतेच करीत असतो आणि खऱ्या सुखापासून वंचित होतो. मी व माझे हे ओझे डोक्यावर घेतल्याने त्याचे मन सारखे उद्विग्न असते आणि सुख मात्र खूप दूर राहिलेले असते. श्री समर्थांना याचे ज्ञान झाले आणि त्यांचे अंतःकरण कळवळून आले. मी स्वतःच असे केले असे कबूल करून त्यांनी इतर जनांसाठी श्रीरामाला अतिशय नम्रपणे विनंती केली की, हे रघुपती, माझी ही भरकटलेली बुद्धी स्थिर कर आणि तुझा आशीर्वाद दे, ज्यामुळे सामान्य माणूस म्हणजेच मी वरील सर्व गोष्टींचा त्याग करून अत्यंत भावाने व भक्तीने तुझे चरण धरीन आणि सामान्याला साधना कोणती व कशी करावी हे उमजेल. कारण सर्व सुखाचे आगर म्हणजे तुझे चरण, ज्याच्या पुढे इच्छायावत सुखे लोळण घेत असतात. प्रेमळ भक्तासाठी देव कष्ट सोसतो हे पंढरपूरला भक्त पुंडलिकाने दाखवून दिले आहे. तेव्हा श्रीरामाला शरण जाणे यातच सर्व सुख साठवलेले आहे. श्रीराम.